नमस्कार। आरडीएक्स गोवाच्या कोकणी खबराचित्रांत तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार आनी हांव अनिता नायक। सुरवेक पळोवया गोंयच्यो मुखेल खबरो। भारताचे लोह पुरुष वल्लभभाई पटेल हांच्या 63व्या पुण्यतिथी निमतान देशभरा वांगडा गोंयच्या 12 तालुक्यांनी जाल्यो एकात्मता रॅली। मयेचो प्रश्न सरकार सोडयना जाल्यार कोण सोडयतलो? काशीनाथ मयेकाराचो सरकाराक प्रश्न। आनी आदले इतिहासाची साहित्य निर्मिती जावपाक जाय, सभापती राजेंद्र आल्लेकरान उक्तायल्या गरज। आता खबरो विस्तारान। देशाबरोबर आमचे नाते आशिल्ल्यान सगळ्या धर्माच्या लोकांनी एकठांय रावपाची गरज आसा अशें मत मुखेलमंत्री मनोहर पर्रीकार हांणी उक्तायलां। गुजराताक जावपी सरदार वल्लभभाई पटेल हांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी रन ह्या पुतळ्या विशीं जागृताय करपा निमतान एक भारत श्रेष्ठ भारत असो संदेश दिवपाक गोंयांत आयोजीत केल्ल्या एकात्मता दौड कार्यावळींत ते उलयताले। रन फॉर युनिटी कार्यावळींतल्यान तांच्या कार्याची म्हायती मेळोवन दिवपाचो गोंय सरकाराचो हेतू आसलो अशें मुखेलमंत्र्यान फुडें सांगलां। देशभरा बरोबर गोंयच्या 12 तालुक्यांनी एकात्मता रॅली जाल्यो। आरडीएक्स गोवा ब्युरो रिपोर्ट। काही जणांना दिसले राजकीय कार्यक्रम नाही। सरदार पटेल जे देशात स्वातंत्र्य मेळटकच रोखडेच गेले आमकां सोडून, तांच्यांनी ह्या देशा खातीर खूब केला। 182 मिटराचो पुतळो जो जगान सगळ्यात व्हडलो पुतळो आसा आनी पुतळ्याचो विशय हो फक्त सिंबॉलीक आसा। देश आयज अशा एका हाजेर आसा की ज्या जाग्यार काही शक्ती देशाची फाळणी आनी कुडके करून सोदता। तुम्ही बातम्यो वाचता आसतले, बिहारान माओवादी नक्सलाइट मुवमेंटान कितले लोक मेले ते। आमी सगळे भारतीय आसात, तो मागीर हिंदू आसूं, कॅथलीक आसूं, मुस्लीम आसूं, आमी ह्या देशा बरोबर आमचे नाते लागता हे सांगपाची आयज गरज आसा, हे फुडें हाडपाची गरज आसा। आनी सरदार पटेलाचो विशय म्हाका दिसता ह्या विशया बरोबर सारको निगडीत जाता। ज्याने देश एकत्र केलो ताच्या यादीन आयज आमी परत एकदा रन फॉर युनिटी देश एकत्र करपा खातीर थोडोसो एक्सरसाइज करपाचो कार्यक्रम करपाक उद्यम जाल्ले आसा। मयेकारांचो प्रश्न सोडवप इतलें सोंपें ना म्हणपाचें मुखेलमंत्र्यांक आतांच सुचलें काय कितें असो प्रश्न मये भूविमोचन कृती समितीन केला। एका खबरापत्रांत मुखेलमंत्र्यान मयेचो प्रश्न सोडवप इतलें सोंपें ना अशें म्हणलां। ह्या विशीं मये भूविमोचन कृती समितीचे निमंत्रक काशीनाथ मयेकारान खर तिडक उक्तायल्या। विरोधकांत आसतना आपूण सत्तेर आयल्यार मयेचो प्रश्न 3 म्हयन्यांत सोडयतलो अशें उतर मुखेलमंत्र्यान दिल्लें। मात आतां ना म्हणपाचें कारण कितें? काशीनाथ म्हणटा सरकाराक हें काम कठीण ना। सरकार सोडयना जाल्यार हो प्रश्न कोण सोडयतलो? आरडीएक्स गोवा खातीर पणजेच्यान यशवंत परब। आयज आमकां उपोशणाचो आमचो 6वो दीस आसा। मये मुक्ती खातीर 10 तारखेच्यान आमी मयेकार हांगासर उपोशणाक बसलेले आसा। सरकाराक आमी विनंती करतात की तुमी जे 19 तारखेक मयेचो प्रश्न सोडयता म्हणून जे आश्वासन दिल्लेलें आसा त्या आश्वासनाची पूर्तता करात। काल एका वर्तमानपत्रान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचो स्टेटमेंट येयल्लो आसा। हो स्टेटमेंट वाचून आज मयेकारांमध्ये गोंधळ निर्माण जाल्लो आसा। ते एके वाटेन म्हणटा की आपण हो प्रश्न सोडयता म्हणून सांगून आसले, भितरसून सोल्युशन मयेकारांक दिता म्हणून सांगलेलें। दुसरे वाटेन सांगतात ते हो प्रश्न जो आसा हो प्रश्न अत्यंत जटील आसा, सोडपाक अत्यंत कठीण आसा। विधानसभेन तुम्ही मयेकारांक उतर दिल्लेलें आसा की मयाचो प्रश्न आपण सोडयता म्हणून, विधानसभेन दिल्लें उतर तुम्ही पाळात। दुसरें हो प्रश्न कठीण आसा म्हणपाक आतांच तुमकां कळ्ळें हो प्रश्न कठीण आसा म्हणून सांगपाक। ज्या वेळार आमचें हें आंदोलन चलतालें त्या वेळाचेर तुमी विरोधी बाकाचेर बसलेले आनी विरोधी बाकार बसून मयेकारांक तुमी त्या वेळाचेर सपोर्ट केल्लो आनी आपूण सत्तेर येयत जाल्यार 3 म्हयन्या भितर हो प्रश्न सोडयता म्हणून सांगलेलो। मागीर त्या वेळाचेर तुमकां कळनासलें की हो प्रश्न कठीण आसा म्हणून। आमच्या म्हायतीन हो प्रश्न कांयच कठीण ना, एका धपक्यान हो प्रश्न सोडूं येता, फक्त राजकीय इच्छा शक्ती जाय। काल तेंच्यांनी जें विधान केलेलें आसा हें विधान मयेकारांक अत्यंत दुखदायी आसा। आज आमच्या उपोशणाचो 6वो दीस। पर्रीकार सरकाराचेर आमी खूब भरोसो दवरलेलो आनी हो प्रश्न आपल्या
सांगा प्रमाणे तो सोडतलो अशी आशा धरलेली. पूण ज्या दिसा पासून हांगा सुरवात जाल्या त्या दिसा पासूनच आमकां तेणी नर्वस केल्या. पेपराचेर जे स्टेटमेंट दिवपाक सुरवात केल्या ते स्टेटमेंट वाचल्या उपरांत हो राज्यकर्तो काय कोण ते आमकां कांयच समजना. तो अशा तरेचे स्टेटमेंट करता, एकाचें तो सारकें उत्तर दिवंक शकना. आमी ताका जर स्पश्ट आमच्या फुडें आयलो जाल्यार त्या सगळ्या तेच्या स्टेटमेंटाचेर ताका निरुत्तर करूंक शकता, तेजें उत्तर तेणी दिवचें. तो एके वाटेन म्हणटा जमीन मयाची ही कोविंदादीची, दुसरे वाटेन म्हणटा हेजो मालक पुर्तुगालाक आसा, आनी म्हणटा कस्टोडियन हो प्रश्न सोडयतलो पाटकार अशें नांव घालून. कितल्या तरांनी उलयता तो. मयाकारान तो फटोवंक सोदता काय कितें असो आमकां दुबाव येता. आदल्या इतिहासाची साहित्य निर्मिती जावपाक जाय अशें मत गोंय विधानसभेचे सभापती आनी पेडणेचे आमदार राजेन आल्लेकार हांणी उक्तायलां. तिसरे अखिल गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे उक्तावण केले उपरांत ते उलयताले. राधाकृष्ण सभाघरांत जाल्ल्या ह्या संमेलनाक उपसभापती अनंत शेट, डॉ. प्रमोद सावंत, डॉ. प्रकाश वजरीकर, बाबा भांड आनी हेर मान्यस हाजीर आसले. आरडेक्स गोवा खातीर साखळेच्यान सुदेश मयेकार. साहित्य निर्मिती ही तशी नवीन नाहीये. अनेक वर्षापासून आपल्याकडे साहित्य निर्मिती होत आहे. साहित्य निर्मिती म्हणजे आपण केवळ या आपल्या प्रदेशात पोर्तुगीजांनी आपले पाय ठेवले आणि इथे आपल्याला सगळ्यांना गुलाम केलं तेव्हापासूनची साहित्य निर्मिती नाही. त्याही आधीपासून आपण सगळ्यांनी साहित्याचा अनुभव घेतलेला आहे. गोव्यातल्या अशा सगळ्या अनेक वर्षांच्या साहित्य निर्मितीचा आज आपल्या सगळ्यांना आस्वाद घेता येतो. ही अत्यंत जमेची बाजू आपल्या बाजूने आहे. कारण हे अनेक वर्षांचं साहित्य मध्यंतरीच्या काळात कुठेतरी लुप्त झालं की काय अशा पद्धतीचा एक विचार सगळीकडे येत असतानाच हे सगळं साहित्य आज आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे आपल्या समोर येत असतं. आपल्या गोव्यातला इतिहास जो आहे खूप समृद्ध आहे. इतिहासात अनेक चुकीच्या गोष्टी घडलेल्या असतील. इतिहासात आपण काही वेळा पराभवही पत्करलेला असेल. इतिहासाच्या वेळी आपण पराभव घेतला, पराजय घेतला, तसा जयही घेतलेला आहे. परंतु इतिहास पराभवाचा जरी असला काही प्रमाणात तरी तो पराक्रमाचा नव्हता असं नाही, तो पराक्रमाचा होता. अशा या इतिहासाचं साहित्यात प्रतिबिंब उठणार आहे की नाही असा प्रश्न मला नेहमी पडत असतो. संस्कृती जी आहे ती संस्कृती आपल्या समाजाचं अधिष्ठान आहे आणि हे अधिष्ठान म्हणजे या अधिष्ठानात आणि आमच्या भाषा या अधिष्ठानाच्या पायीक आहेत. सर्व भाषा त्याच्यामध्ये भाषांची जननी म्हटली तर संस्कृत भाषा आणि त्याचबरोबर इतर सर्व भारतीय भाषा ज्यांच्यामध्ये एक प्रगल्भतेचा विचार, एक वैभवशाली परंपरा ज्या भाषामध्ये आहे या भाषांच्या उद्धारासाठी आपण झटत असतो आणि ते हा जो विचार जो आहे तो साहित्य संमेलनातून पुढे नेत असतो. अनेक विचारवंत साहित्यिक, कवी, संगीतकार यामध्ये भर घालत असतात. आता घेऊया एक व्यावसायिक विसव. जी फुलां काल देवाच्या पांयाकडे आशिल्ली त्या फुलांनी आज तू त्याच देवाची भुई वाडटा. उदकान उडयल्ले प्लास्टीक आमच्यो दर्या देगो पळय कितले बुरश्यो करता. Under Goa Non-Biodegradable Garbage Control Act 1996, littering of public places with garbage shall be punished with imprisonment for a term of which may extend to a month, or with fine which may extend to ₹5,000, or with both. Persons in possession of unlabeled and or plastic carry bags less than 40 microns shall be prosecuted under Environment Protection Act 1986.
presenting Goa's biggest family restaurant and bar. A well-defined ambiance that suits every age. Serving authentic Goan and multi-cuisine. A perfect place to celebrate every remarkable moment. Your all-time hunger satisfied here. Casa Bosle, above Cafe Bosle, near National Theatre, Panaji, Goa. Lucky Enterprises Wholesale and Retail Shop. Designer sarees, designer salwar kameez, salwar suits, kurti, leggings, nighty and cotton collection. Shop number 1 and 2, Sweet Home Symphony, near New Railway Bridge, Margao, Goa. Contact 9158057860, 9673497222. Lucky Enterprises. अल्लाह मालिक. ईश्वर दर्शन ट्रस्ट तुमच्या मुखार प्रस्तुत करता महानाट्य सबका मालिक एक है. 182 कलाकार, 6000 चौरस फुटांचे 2 मजली भव्य नेपथ्य आणि म्होवाळ संगीतान नटलेली प्राणप्रिय साईबाबाच्या चरित्राचेर आधारलेली महान नाट्यकृती सबका मालिक एक है. महाराष्ट्रान गर्दीचो विश्व विक्रम स्थापित करपी हे महानाट्य आता म्हापसा शारान श्री बोडगेश्वर देवाच्या आंगणान 25 डिसेंबर ते 29 डिसेंबर मेरेन सद्दां सांजेच्या 7 वरांचेर. सोबीत दिसचें अशें कोणाक दिसना. भांगार सोबीतकाय वाडयता. भांगार आनी रुप्या वस्ती खातीर साळकार ज्वेलर्स, कदम बस स्टँड, पणजे. भांगार म्हारग जाला? घेव नाकात. गोल्ड प्लेटेड कांकणां, पाटली, पिचोडी तोडे घेयात. वैभव ज्वेलर्स, साळकार ज्वेलर्सा सामकार, कदम बस स्टँड, पणजे. हांगा क्रिस्टल माळो आणि हैदराबादी मोतयाय मेळटा. एकदा येयात आणि धादोशी जायात. साळकार ज्वेलर्स. बिसाव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. केपेंचें गार्डन पळयल्यार हो 2 कोटीचो प्रकल्प अशें दिसना. हे निव्वळ भ्रष्टाचाराचें एक उदाहरण असो आरोप थळावे समाज कार्यकर्ते नेविल डिकोस्टा हांणी केला. ह्या गार्डनांत भुरग्यांक खेळपाची कसलीच सोय ना. पिवपाक उदक लेगीत ना. करंजे आसात मात ते चलनात. हे विशीं थळावे आमदार बाबू कवळेकार हांणी पुराय आडनदर केल्ल्याचें दिसून येता. केल्या गार्डना प्रोजेक्टाचे पयशे 1,90,00,000 लाखाचें गार्डन आहे. पयल्या खरोखर अशें दिसपाक तर येना. हाजेर तुमी गव्हर्मेंट अशें सांगपाक. केपें गार्डन हें एक करप्शनाचें एग्जाम्पल केप्यां जावन गेल्लें आसा. हेजेर कमीत कमी 2 करोड मोडली म्हणटा. पूण ह्या गार्डनां पळयली जायत एक सादो मनीस पासून सांगतलो की हांगा कितले पयशे मोडल्या जाय ते. हांगा पळयली जायत जाल्यार हें गार्डन म्हणटा पूण गार्डनाक ल्हान भुरग्यांक खेळपा सारकी एक वस्तू सारकी ना. आता हांगा झोपाळे आसा, झोपाळे मोडल्या. समाजाची राखण करपी पुलिसांची भलायकी बरी उरपाक जाय देखून वास्कोच्या पुलीस मैदानाची उदरगत करपाक सरळ हातान मदत केल्या अशें उद्देगपती नारायण बांदेकार हांणी सांगलां. पुलीस मैदानाचें उद्घाटन केले उपरांत ते उलयताले. आयडेक्स गोवा खातीर वास्कोच्यान किरण बोरकार. ग्राउंड पुलिसचो आहा तो आमी करून दिवचो. तेच्या नंतर हांवें रोखडेंच इन्स्पेक्शन केलें आनी रोखडेंच ओके दिले. हो ग्राउंड जावचो, पुलीस फीट उरची. खूब घाण आशिल्ली हांगा. तेच्या खातीर हेल्थ कंडिशनी पुलीस ऑपरेट करता हांगासून. तांकांय काय प्रॉब्लेम फुडें जावचो ना. फिटनेस वाडचे
आनी वास्कोचे आमचे जे पुलीस जे आमकां संरक्षण दिता ते मोर एफिशियंट जावचे आनी बेस्ट ऑफ लक टू ऑल द पुलीस ऑफिशियल्स अँड द स्टाफ ऑफ द पुलीस अँड देयर फॅमिली. थँक्यू. गेल्या आतां कित्येक वर्सां आमी पळयता की हो ग्रावंड हांगा आज ग्रावंड जाला पूण हांगा एक खूब झाडां वाडिल्लीं, हांगा रेबट जाल्ले, लोक हांगा कचरो उडयताले आनी परिस्थिती अशी आशिल्ली की पांय पसून दवरपा नाशिल्ले आनी तातूंत मच्छरूय वाडटाले. तांकां लोक हांगा रावपी आसा रावपाचे आसा तांकां मच्छरांचोय त्रास जातालो, मलेरिया डेंग्यू तर आसतालीच आनी तें सगळें पळोवन आमी खुबदां विचार केलो की हो ग्रावंड डेवलप करचो म्हणून. पूण फायनान्शियली पयशे चड लागिल्ल्या कारणान आमचे कडेन फंड्स नाशिल्ल्या कारणान तो तसोच उरलो. आमी जेन्ना हो प्रपोजल हांवें नानाबाबा कडेन व्हेलो आनी म्हाका गर्व दिसता सांगपाक की एकूच इंडस्ट्रियलिस्ट असो आसा की आज वास्को भितर खंयचेंय काम बरें सांगलें जाल्यार करता. ताजे कडेन प्रपोजल घाल्लेच कडेन ताणें आमचो तो एक्सेप्ट केलो. आता घेऊया आणखी एक व्यावसायिक विसव. Established in 1974, the Pride of Goa, Hotel Fidalgo, situated in the heart of Panjim city on 18 June Road, offers 4-star luxury. Live in style at lavishly designed rooms at affordable rates. 103 elegant rooms with the Fidalgo Food Enclave. Well-equipped venues for banquets and conferences with 6 halls to choose from. Escape from hectic schedules and pamper yourself at the health spa. Combining business with pleasure, Hotel Fidalgo. Uncle's Kitchen, Chinese and multi-cuisine restaurant. After a 27-year service in Mumbai, now at Amonkar's Boutique Hotel, Miramar, Goa. Also One-Up Lounge Bar, serving Indian and foreign beverages with dancing lights and DJ music. Thrown open for public from 20th November at Amonkar's Boutique Hotel, Miramar, Panji. Uncle's Kitchen and One-Up Lounge Bar. म्हाका एक सांग, ती गरम आसा? हय. खऱ्यांनीच गरम आसा? हय. जाल्यार अशें कर, ती च्या हाजे तकलेर वतय. एक बरी बरी जर्सी गाय आशिल्ली, तिका पळयतना दिसतालें की हिका शुअर 25 लिटर तरी दूध मेळटालें म्हणून. मागीर प्रिन्साक तें आवडलें ना पळयतकीर प्रिन्स तिच्या फुड्यान गेलो आनी तिका बरो हात घातलो. हात घालनाका त्या गायन तेजे अशी खड घातली आणि तिवूय बीन असल्या जाग्यार. रोकडेच तुमच्या मुखार येता येवकार आमी गोंयकार RDX चॅनलाचेर. सांबाळचो ना जाल्यार कोण सांबाळतलो. राखपाक गोंयची सोबीतकाय कोण वावुरतलो. ही माती लागता म्हजी माय म्हाका तिची आपुरबाय. कुडीन येताना देवाक सांगलेले तिका राखतलो. कुडीन येताना देवाक सांगलेले तिका राखतलो. हांव सांबाळचो ना जाल्यार कोण सांबाळतलो. आमच्या भोंवतणी एकठांय जावपी गार्बेजीक आमी कोणूच न्हय, आमीच रिस्पॉन्सिबल आसतात. घुसपट जमनीची जाल्यार कोण रिजवतलो. नितळसाणीन रावप हो आमचो अधिकार आसा, पण त्याच बरोबर ती आमची गरज आनी जबाबदारी आसा.
हांव सांबाळचो ना जाल्यार कोण सांबाळटलो राखपा गोंयची सोबीत काय कोण वावुरतलो ही माती लागता मोजी माय म्हाका तिची आपुरबाय कुडीन येताना देवाक चांगलेले पिका राखतलो कुडीन येताना देवाक चांगलेले पिका राखतलो विसो उपरांत येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. आल्दोना मतदारसंघातली सगळी उदरगतीची कामां पुराय करतलो अशें आल्दोणेचे आमदार ग्लेन टिकलो हांणी सांगलां. सुमार 25 लाख खर्च करून पोमुर्फा वाठारांत पेवर्स बसोवपाच्या कामाक सुरवात केले उपरांत ते उलयताले. आरडेक्स गोवा खातीर पोमुर्फेच्यान गौतम शिरोडकार. आयज आमी उजगाटान केल्ले आसा आमचे पोमुर्फाच्या गांवांत. हे पर्टिक्युलर वॉर्डान आमी इंटरलॉकिंग पेवर्स काम कमी जातले कित्याक हांगा लोकांक really खूब त्रास जाल्ले आसा कित्याक पावसान लोकांक चड त्रास जाता आनी एज इंटरलॉकिंग पेल्स आमी घातले ते रिप्लेसिंग देम विथ चॅकर्ड टायल्स. पयलीं आमी चॅकर्ड टायल घालतली त्या वर्सां कित्याक तो एक व्हडलो म्हजो इलेक्शना पयल्यान सगळें ते काडपाक जाय आनी ह्या फाटी हांव ते काडटलो फूल कॉन्स्टिट्युएन्सीन एंड आय विल बी गोइंग फॉर इंटरलॉकिंग ऑर मे बी वेर इट इज एक्झिस्टिंग आय विल बी पुटिंग द मुरास with damur so that people do not fall. And moreover today they are having a job worth almost about 25 lakhs in different areas where interlocking non-slippery trails will be put by the contractor. आमचे माननीय आमदाराचे हस्तुके इंटरलॉकिंग पेवर्स घालपाचें हांगासर काम सुरवात जाल्लें आसा. जवळजवळ 25 लाखाचो टोटल टेंडर आसा. पोमुर्फा ज्युरिस्डिक्शनान वेरियस ज्यो हे आसा बारीक बारीक लेन्स जे आसा ताजेर एक काम सुरू जातलें रोखडेंच आनी तशेंच जे आनी बाकीचे डेव्हलपमेंटल जे प्रोजेक्ट आसा ते लो इम्प्लिमेंट जायत वयतले. थोडो टायम आमकां लागलो कित्याक गव्हर्मेंटाचो प्रोसेस आसा ती फायल घालून ती प्रोसेस करप एप्रुवल टेंडरींग ताका थोडो टायम लागता आनी आतां लोकांच्या नदरेक येयल्लें आसतलें की जे डेव्हलपमेंटाची कामां जी आसा पळय ती हळू आतां पेस घेत आसा. साखळेच्या रवींद्र भवनाचे उक्तावण 16 डिसेंबराक मुख्यमंत्री मनोहर पर्रीकार हांचे हस्तुकी जातले अशी माहिती साखळेचे आमदार डॉ. प्रमोद सावंत हांणी दिल्या. साखळेच्या रवींद्र भवनाची पळोवणी केल्या उपरांत ते पत्रकारांकडे उलयताले. ह्या सुवाळ्याक कला आनी संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकार, उपसभापती अनंत शेट, दिवचलेचे आमदार नरेश सावळ आनी हेर मानेस्त हाजीर आसतले. आरडेक्स गोवा खातीर साखळेच्यान सुदेश मयेकार. साखळे लोकांची जेचे कडेन उत्सुकता लागलेली रवींद्र भवन साखळेंतले प्रोजेक्ट केन्ना कंप्लीट जातलो काय म्हणून तो प्रोजेक्ट जो आसा तो जीएसआयडीच्यान कंप्लीट केल्लो आसा आनी डायरेक्टरेट ऑफ आर्ट एंड कल्चर हांच्या वतीन आमी येता त्या 16 डिसेंबरा दीस ह्या प्रोजेक्टाचें लोकार्पण करपाचें आसा. टोटल प्रोजेक्ट जो आसा तसो मुळा कॉस्ट जो आशिल्लो हेजो एक्चुली 35 कोटीचो प्रोजेक्ट आशिल्लो बट टायम पिरियड लॉंग जाल्ल्या कारणान तेजो प्रोजेक्ट जो आसा 46 क्रोर्सचेर पावल्लो आसा आनी एट प्रेजेंट म्हणटा तशें सगळें काम कंप्लीट जाल्लें आसा. एक ऑडिटोरियम, परत ओपन थिएटर्स आनी ट्रेनिंग रूम्स अशा वेगवेगळ्या लोकांक सत्तरी आनी दिवचले तालुक्यांतल्या लोकांक सगळ्यो फॅसिलिटीज दिवपा खातीर रवींद्र भवन जें आसा तें तयार जाल्लें आसा. उक्तावण जाल्या उपरांत हाजेर कमिटी जी आसा ही रोखडीच एका म्हयन्या उपरांत हाजेर कमिटी सेट जातली आनी तेज्या उपरांत रवींद्र भवनाचो पुराय कामकाज कशें चलचें हाजेर जशें रवींद्र भवन मडगांव कला अकादमी पणजी चलता त्याच धर्तीचेर रवींद्र भवन साखळे हो एक बऱ्यापैकी प्रोजेक्ट जो आसा हो लोकां खातीर भारतीय जनता पार्टीचे सरकार हे लोकार्पण करीत आसा. आनी खूब खोस भोगता ह्या भागाचो आमदार म्हणून आमी लोकांक बऱ्यो आर्ट एंड कल्चर किंवा बरें आर्ट जे आसा लोकांक परफॉर्म करपाक मेळटले, लोकांक नाटकां पळोवपाक मेळटले अशे वेगवेगळे प्रोजेक्ट हांगासर करपाक मेळटले. परत एकदा नदर मारया गोंयच्या मुखेल खबरांचेर. भारताचे लोह पुरुष वल्लभभाई पटेल हांच्या 63व्या पुण्यतिथी निमतान देशभरा वांगडा गोंयच्या 12 तालुक्यांनी जाल्यो एकात्मता रॅली. मयेचो प्रश्न सरकार सोडयना जाल्यार कोण सोडयतलो? काशीनाथ मयेकाराचो सरकाराक प्रश्न. आनी आदले इतिहासाची साहित्य निर्मिती जावपाक जाय, सभापती राजेंद्र आल्लेकरान उक्तायल्या गरज. तर इतल्यान आरडेक्स गोवाचे कोंकणी खबराचेर हांगाच सोंपता. तुमी पळयत रावात आरडेक्स गोवा. देव बरें करूं.